सेटिंग आज मी तुम्हाला सांगतो एलजीचा QNED वर्सेस मिनी एलईडी जे की एलजीमध्ये आताचं 2025चा नवीन ॲरिओ आलेला आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही QNEDमध्ये बघता QNEDमध्ये तुम्हाला जी एलईडी येतो बॅक सोर्स जे येतात ते QNED आणि मिनी एलईडीमध्ये. QNEDमध्ये जेव्हा तुम्हाला एक सिंगल एलईडी येतो त्याच्या मानाने तुम्ही जेव्हा QNED 92 मिनी एलईडी बघता तर तिथे तुम्हाला त्याचा डबल एलईडी होतो. आणि तुम्हाला ज्याच्यामध्ये फरक काय पडतो जेव्हा तुमची मिनी एलईडी एखादा पिक्चर तुम्हाला शो करते तर त्या केसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कलरचा जो कॉन्ट्रास्ट असतो किंवा कलरची जी ॲक्युरेसी असते ती तुम्हाला QNEDपेक्षा मिनी एलईडीमध्ये चांगली भेटते. त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचं विजन आहे जे कलर जसं की तुम्ही बघू शकताय कलर तुम्हाला जे शो करण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे ती मिनी एलईडीला QNEDपेक्षा जास्त आहे. तसेच जर तुम्ही याच्यामध्ये बघताय तर तुम्हाला प्रोसेसर आता एलजीने दिलेला आहे Alpha 8 Zen 2 4K प्रोसेसर दिलेला आहे. हा प्रोसेसर जो आहे तुमचं कलरचं सुद्धा अपस्केलिंग करेल ॲज इट इज. जसं बाकी एलईडीमध्ये बघताय तुम्ही जर सिरियल्स बघताय किंवा मूवी बघताय किंवा तुम्ही जर स्पोर्ट बघताय तर तुम्हाला ऑल कॅटेगरीमध्ये जो कलर तुम्हाला ॲज इट इज शो करतो सेम शो करतो. तर हा तुमचा जो प्रोसेसर आहे तो प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमचा जो कलर कॉन्ट्रास्ट आहे तो अपस्केलिंग करेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये बेटर पिक्चर क्लिअरिटी तुम्हाला भेटेल. तुम्ही जर तसेच गेमिंग लेवल पण असाल तर गेमिंगसाठी तुम्हाला हा जो प्रोसेसर दिला आहे तो 1.44 GHz दिलेला आहे. तुम्ही ज्या गेमिंगमध्ये मोशन्स असतात आता आपण एक सिंपल उदाहरण घेतलं तर आपण जे क्रिकेट्स वगैरे होते क्रिकेटमध्ये जे आपले बॉल्स आपले थ्रो होतात त्याच्यामध्ये जे बॉलची जी मोशन असते ती बाकी एलईडीमध्ये तुम्हाला QNED किंवा बाकी एलईडीमध्ये बघितली तर तुम्हाला ती थोडीशी ब्लरिश होते. पण ह्याच्यामध्ये मिनी एलईडी असल्यामुळे आणि तुम्हाला हा जो प्रोसेसर दिलेला आहे Alpha 8 Zen 2चा जो प्रोसेसर दिलेला आहे त्याच्यामध्ये जी तुमची मोशन आहे ती एकदम क्लिअरली तुम्हाला शो होते. इथे सुद्धा तुम्हाला या प्रोसेसरची खूप हेल्प होते. हा एलईडी तुम्हाला वेब ओएसमध्ये सुद्धा येऊन जाईल जो की एलजीचा स्वतःचा सिस्टम आहे वेब ओएस. त्याच्यामध्ये एकदम बेस्ट तुम्हाला हे दिलेलं आहे सिस्टम दिलेलं आहे वेब ओएसमध्ये. तुम्ही हा होम पेज आहे बघू शकता एलईडीचा. इझिली सगळं ॲक्सेस दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेब ओएसमध्ये. तुम्ही इझिली सगळं ॲक्सेस करू शकता. प्लस रिमोट वर्क सुद्धा तुम्हाला हे जे बटन्स आहेत ते इझी यूजसाठी दिलेले आहेत. शॉर्टकट सगळे दिलेले आहेत जे की क्रिटिकल नाही. बाकी एलईडीमध्ये तसं जर तुम्ही बघता तर थोडी क्रिटिकल सेटिंग्स असते. वेब ओएसमध्ये तुम्हाला सगळी जी सिस्टम दिलेली आहे सेटिंग दिलेली ती एकदम इझी आहे. अजून एक फीचर आहे जो की सेटिंगचं बटन दाबलं आपण रिमोटवरती की इथे तुम्हाला ऑप्शन येतो पिक्चर विझार्ड म्हणून एक ऑप्शन येतो तुम्हाला याच्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही पिक्चर विझार्डचं एक ऑप्शन दिलेलं आहे. ॲडव्हान्स फीचरमध्ये जाऊन तुम्ही स्वतःचा कस्टमाइज तुम्ही पिक्चर क्लिअरिटी आपला कलर कॉन्ट्रास्ट डार्कनेस जे काय आहे ते तुम्ही स्वतःच्या मॅन्युअली तुमच्या आवडीनुसार एडिट करू शकता. बाकी एलईडीमध्ये जसं की एलईडीने सेट केलेलं असं विविड स्टँडर्ड तसं याच्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा येईल विविड किंवा स्टँडर्ड प्लस तुम्ही स्वतःच्या मॅन्युअली सुद्धा हे करू शकता. त्याच्यामध्ये साऊंडचं सुद्धा तुम्हाला सेम दिलेलं आहे. साऊंडसुद्धा तुम्ही तुमच्या मॅन्युअली आवडीनुसार एडिट करू शकताय. तुम्ही स्पोर्ट बघताय किंवा पिक्चर बघताय तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे जे साऊंड आहे ते साऊंड विझार्ड हा फीचर जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः कस्टमाइज करू शकता. तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की LG QNEDपेक्षा तुम्ही LG मिनी एलईडीला जा ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे बेस्ट फीचर दिलेले आहेत. 2025चा मॉडेल आहे आणि ह्याचं कलर कॉन्ट्रास्ट आणि तुम्ही सगळं जर बघताय तर हा तुमचा जो कम्पेअर होतो तो OLEDला कम्पेअर होतो LGच्या जो की प्रीमियम प्रोडक्ट आहे LGचा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये हा मिड रेंजला जर पाहिजे असेल तर LGचा QNED मिनी एलईडी हा जो ऑप्शन आहे तुम्हाला मी सांगेन नक्कीच जा. आणि हा तुम्हाला जो प्रोडक्ट आहे हा एक्सक्लुझिव्ह स्टोअरवरतीच पाहायला मिळेल जो की आपली इथे अवेलेबल आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता डिव्हियन इलेक्ट्रॉनिकमध्ये. आपण तुम्हाला हा नक्की प्रोडक्ट शो करू स्पीच करू. थँक्यू.